आता बातमी येते पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवडमधील पशुसंवर्धन विभागाचा ताबा असलेला शासकीय भूखंड परस्पर विक्री करण्यासाठी दस्त नोंदवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। गैरव्यवहार प्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडे यांना निलंबित करण्यात आलेला आहे। तर पिंपरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला भूखंड नेमका कुठे आहे, या भूखंडाचा वापर नेमका कशासाठी केला जात होता आणि या भूखंडाच्या खरेदी विक्रीचा व्यवहार कोणी कोणी केला याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकाने पुण्यातील आणखी एका दुय्यम निबंधकाचं निलंबन केलंय आणि त्या दुय्यम निबंधकावर ठपका आहे की शासनाच्या मालकीचा ताबा असलेला भूखंड त्याच्या खरेदी विक्री प्रकरणामध्ये संगनमत केलं आणि चुकीच्या पद्धतीनं दस्त नोंदवला अशा पद्धतीचा ठपका ठेवत परिसरातील सहाय्यक दुय्यम निबंधक ज्या आहेत विद्या शंकर बडे त्यांचं निलंबन करण्यात आले। मात्र नेमका हा भूखंड कोणाचा आहे, कोणाच्या ताब्यात होता ते जाणून घेऊया। तर पिंपरी चिंचवड शहरातील ताथोडे परिसरात असलेला 65 हेक्टर म्हणजे जवळपास 165 एकरचा हा संपूर्ण भूखंड ब्रिटिश काळापासून शासनाच्या ताब्यात आहे। पशुसंवर्धन पशुसंवर्धनासाठी हा भूखंड आरक्षित ठेवला गेला होता आणि त्याच कारणाने या भूखंडाच्या एका बाजूला वळू पैदास केंद्र म्हणजे राज्यातलं सगळ्यात मोठं पशुसंवर्धन विभागाचं वळू पैदास केंद्र देखील आहे। ज्यांनी खरेदी विक्रीचा व्यवहार केला त्यांची नावं या दस्तावर दिसत आहेत, या इंडेक्स 2 वर दिसत आहेत। त्यामध्ये पहिलं नाव आहे दिलीप पुरुषोत्तम गुपचूप, त्याच्यानंतर दुसरं नाव आहे अंजली अरविंद कारले, तिसरं नाव आहे अपर्णा विकास पानसे, सुनील सुधीर नारनपवार, अनंत नारायण धर्माधिकारी, विनायक नारायण धर्माधिकारी, त्याबरोबर दत्तात्रेय हरिभाऊ गुपचूप, स्वाती संदीप लोहगावकर, कीर्ती विश्वास रातोळीकर, हेमंत भालचंद्र पोटे, उज्ज्वला उल्हास पिंगळे, रजनी प्रकाश कुलकर्णी आणि अशा पद्धतीचे एकूण साधारण 21 नावं या भूखंडाच्या इंडेक्स 2 वर दिसत आहेत। या भूखंडाची जी किंमत ठरली होती ती 33 कोटी रुपये आणि त्यासाठी जो मुद्रांक शुल्क दिला जाणार होता तो 2 कोटीचा होता आणि त्यासाठीची जे चलन होतं 30,000 रुपयाचं तेही भरून घेतलं गेलं। मात्र एकंदरीत पुण्यातील मुंढवा प्रकरणातला मुंढवा जमीन प्रकरण जे समोर आलंय त्यानंतरही जर असे प्रकरण समोर येत असतील तर ही अत्यंत धक्कादायक बाब आहे। सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।